या व्हिडिओमध्ये रूल नंबर 3 लॉग याचा स्टडी करू. रूल 3 ने लॉगचे कॅल्क्युलेशन सॉल्व करू. लॉग m पॉवर n जर असं असेल देन याला आपण असं लिहू, n ला इथे समोर घ्यायचं, n लॉग m. आता हा अजून एक इम्पॉर्टंट रूल आहे. या रूलचा यूज करून आपण कोणत्याही नंबरचा कोणताही पॉवर, इथे स्क्वेअर असो, क्यूब असो, फोर्थ पॉवर असो, 1/4 रूट असो, रूट 1/3, म्हणजे असे पॉवर काही पण असले तर त्याचा आन्सर इझिली आपण कॅल्क्युलेट करू शकतो लॉग टेबलचा यूज करून. ओके, चला पहिले आपण एक एक्झाम्पल याला थोडं समजून घेऊ. आणि ऍक्च्युली आता लॉग अँटीलॉग आपल्या समोर इथे आहेच. सेम मेथडने लॉग अँटीलॉग पाहायचं आहे, त्याच्यात कोणतेच चेंजेस नाहीत. 67.89 सपोज याचा आपल्याला स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट करायचं, म्हणजे पॉवर 1/2 म्हणजे याचा रूट. ओके, पहा, समजा याचा आन्सर आहे x, देन टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, log x इक्वल टू log 67.89 पॉवर हाफ. आता पहा, आपल्या रूल नुसार इथे या फॉर्मॅट मध्ये आलेला आहे नंबर. ओके, मग काय करायचं, हा 1/2 ला समोर घ्या, 1/2 log 67.89. देन आता इथे लॉग लिहिलेला आहे आपण, म्हणून लॉग पाहू. 1/2 इंटू कॅरेक्टरिस्टिक किती आहे याची, 1 पॉइंट. पॉइंटच्या अगोदर 2 डिजिट्स आहेत, देअरफॉर 2 - 1 1, कॅरेक्टरिस्टिक 1. आणि लॉग कशाचं पाहणार आहे आपण, 67चा 8 आणि 9. चला पाहूया, 67चा 8 आणि 9 लॉग मध्ये पाहू. 67चा 8 हा नंबर पहा, 8312. आणि लॉग टेबल मध्ये पण पहा सोबतच, 67चा 8 8312. आणि मीन डिफरन्स आहे 9चा. 9चा मीन डिफरन्स आहे 6. 9चा मीन डिफरन्स आहे इथे. आता 67चा 8 8 9 आहे, 67चा 8 आणि 9 9. आता हे पहा, इथे माझ्या हातात जो लॉग टेबल आहे तिथे मीन डिफरन्स 6 दिलेला आहे, 6. आणि इथे मीन डिफरन्स 5 दिलेला आहे. ओके, असंही होऊ शकते, थोडं प्रिंटिंग मिस्टेक एखाद्या वेळेस, बट ठीक आहे. मीन डिफरन्सेस लॉग टेबल मध्ये लिहिलेलं असते. पहा इथे काय झालेलं, आता इथे या कम्प्युटरमध्ये जो लॉग टेबल आहे त्याच्यात मीन डिफरन्स 5 दिलेला आहे. ओके, माझ्याजवळ जो लॉग टेबल आहे त्याच्यात मीन डिफरन्स 6 दिलेला आहे. तर ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. प्रत्येक लॉग टेबल मध्ये लिहिलेलं असते, मीन डिफरन्सेस आर नो लॉंगर सफिशियंटली ॲक्युरेट. म्हणजे मीन डिफरन्स मध्ये थोडाफार इकडे तिकडे होऊ शकते. ओके, तर आपण आता हा नंबर घेऊ 8312 प्लस, चला हाच मेन डिफरन्स घेऊ 5. तुम्हाला एक्झामच्या वेळेस लॉग टेबल मिळतील, त्याच्यात जसं असेल तो मेन डिफरन्स घ्यायचा. तर किती होतील, 8312 प्लस 5 8317. 8317 हा नंबर. ओके, 8317. इथे हा नंबर लिहू, 8317. 8317. ओके, आता लगेच अँटीलॉग नाही पाहायचा. फर्स्ट इथे 2 ने डिवाइड करू आपण नंबर. 1.8317 डिवायडेड बाय 2. इथे येईल मग 0.299.
18 1, मग इथे 11 5, मग 17 8 अँड 5 असं येईल. नाव हा नंबर आता 5 आहे किंवा 5 पेक्षा ग्रेटर असेल तर हा नंबर 1 ने वाढेल. Therefore log x इक्वल टू असे मिळेल log x इक्वल टू 0.9, याला राऊंड ऑफ करू आपण 5 9 and x इक्वल टू antilog ऑफ 0.9159. आता अँटीलॉग पाहायचं. अँटीलॉग कशाचं पाहणार आहे? 0.91 5 आणि 9 मध्ये पाहू. 0.91 5 आणि 9. ओके, याचा अँटीलॉग पाहू. अँटीलॉगॅरिथम मध्ये पाहू 9159. हा पहा 9159 0.91 चं 5 0 1 2 3 4 5 8222 आणि 9चा मीन डिफरन्स आहे इथे 15. ओके, 0.9159 0.91 चं 5 8222 आणि 9चा मीन डिफरन्स इथे 15 दिलेला आहे. मीन डिफरन्स थोडेफार चेंज होऊ शकतात. हे आपल्या लॉग टेबल मध्ये जे मीन डिफरन्स असले तेच मीन डिफरन्स घ्यायचे, बरोबर. हा चला मग ऍड करू. 8222 प्लस 15 8222 प्लस 15 7328 असेल. 8237 एका डिजिट नंतर पॉइंट द्या इंटू 10 पॉवर 0. 10 पॉवर 0 म्हणजेच 1, म्हणजे याचा आन्सर आहे आपला 8.237. आणि हा नंबरही पहा तुम्ही, आपला जो नंबर होता हा, हे पहा ना, नियर अबाउट 8च आन्सर यायला पाहिजे आपलं. 67चं रूट जर इथे 64 असतं तर आन्सर 8. आन्सर किती? 8. 64 जर नंबर असता तर आन्सर आपलं एक्झॅक्टली 8 आलं असतं. 64 पेक्षा थोडा मोठा नंबर आहे म्हणून आपलं 8.237 आलं. ओके, तर असं थर्ड रूल या मेथडने क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. क्लिअर? अजून एक क्वेश्चन पाहू. एक आता क्यूब रूट घेऊन पाहू. सपोज अजून थोडस पर्टिक्युलर असं करू. याला 838.7 याचा क्यूब रूट पॉवर 1/3. मग आता थोडा डायरेक्ट लिहू या फॉर्मॅटनुसार. पॉवर समोर घ्या 1/3 लॉग 838.7. ओके, 1/3 लॉग पाहू. याची कॅरेक्टरिस्टिक किती येईल? 2. कॅरेक्टरिस्टिक इज 2 पॉइंट. 83चा 8 7 पाहू. 83 8 अँड 7 लॉग मध्ये पाहायचं. मी लॉग टेबल मध्ये पाहत आहे. 83चा 8 नंबरचा कॉलम याच्यात आहे 9232 9232 आणि 7 नंबरचा मीन डिफरन्स आहे 4. हा 4 इथे ऍड करू आपण म्हणजे नंबर असा मिळेल मग आपल्याला 9236. अँटीलॉग नाही पाहायचं सध्या. फर्स्ट 3 ने डिवाइड करू याला आपण. 3 ने डिवाइड केल्यानंतर अँटीलॉग पाहू. 2.9236 3 ने डिवाइड 0.029 9 27 2 पुन्हा हा 2 घेतला इथे 2 7 1 3 घेऊ 4
12, इथे 1, अगेन 6, 5, 15, 1, 0. मग आता इथे 3 3 येईल, 3 3 नंबर्स येतील. ओके, मग हा 5th डिजिट सोडून देऊ आपण, बिकॉज हा लेस दॅन 5 आहे. करेक्ट. देअरफॉर याचं डिवायडेशन 0.9745 असेल. हा आपला लॉग एक्स होता. करेक्ट, लॉग एक्स. आता फायनल 3 ने डिवाइड झाल्यानंतर याचा अँटीलॉग पाहायचा, म्हणजे असं 0.9745 अँटीलॉग कशाचा पाहायचं, 0.97 चा 4 आणि 5, 97 चा 4 and 5 असं पाहू. 0.97 अँटीलॉग 0.97 4 and 5 चा मीन डिफरन्स पाहू. 0.97 चा 4 इथे नंबर आहे 9419 आणि 5 चा मीन डिफरन्स 5 चा मीन डिफरन्स आहे 11 ऍड करू इथे. 9419 प्लस 11 10349 म्हणजे आपला फायनल आन्सर आता असं येत आहे 9430. एका डिजिट नंतर पॉइंट द्यायचा दिला इंटू 10 पॉवर इथे जो नंबर असेल तो पॉवर घेत असतो आपण, म्हणजे इथे 10 पॉवर 0, 10 पॉवर 0 ची व्हॅल्यू 1, 9.430 हा आहे याचा क्यूब रूट. ओके, चला मेथड सेमच राहणार आहे. आता लॉग पाहणे किंवा अँटीलॉग पाहणे, आय होप की आतापर्यंत तुम्हाला सगळं समजलं असेल लॉग कसा पाहायचा. आणि तिन्ही रूल्स मध्ये थोडा थोडा चेंज झालेला आहे. करेक्ट आहे. चला आता एखादा स्क्वेअर घेऊ आपण. स्क्वेअर पॉवर मध्ये कोणताही नंबर असू द्या, त्याला फर्स्ट समोर घ्या आणि लॉग पहा. चला या टाईपचा एक समजा 2.389 याचं काय स्क्वेअर पाहायचं की पॉवर पाहायचं. चला क्यूब पाहू याचं आपण 3. म्हणजे असं एखाद्या सिच्युएशन मध्ये कॅल्क्युलेशन्स येतात. अगेन एक्स टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, लॉग एक्स किंवा डायरेक्ट पण लिहू शकता तुम्ही. 2.389 पॉवर 3, 3 ला समोर घ्या 3 लॉग 2.389 3. आता इथे 3 पहा, 3 आहे ना, इथे मल्टिप्लिकेशन होणार आहे है ना. जर 1 म्हणजे 1/3 1/2 जर असेल तर मल्टिप्लिकेशनच आहे, पण तो 3 खाली गेला होता म्हणून डिवाइड केलं होतं आपण. लॉग पाहू याचं. पहिले कॅरेक्टरिस्टिक लिहू. कॅरेक्टरिस्टिक किती 0 आणि लॉग कशाचा पाहायचा 23 चा 8 and 9 म्हणजे असं 23 लॉगॅरिथम मध्ये पाहू 8 आणि 9 चा मेन डिफरन्स. 23 चा 8 नंबरचा कॉलम, तिथे नंबर आहे 3766 आणि 9 चा मेन डिफरन्स आहे 17. 3766 and 17. 17 ऍड करू. 3766 प्लस 17 13 8 7 3 म्हणजे याचा लॉग आहे 3783. आता लॉग पाहाला आपण. ओके, मग आता अँटी लॉग पाहू. बट फर्स्ट 3 ने मल्टिप्लाय करून घेऊ त्याला, म्हणजे एकच नंबर पाहिजे आपल्याला अँटी लॉग पाहण्यासाठी. 3 ने मल्टिप्लाय करू. 3 3 9 24 21 आणि हे 2 23 2 3 3 9 आणि हे 2 11 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजे इथे लॉग एक्स आहे, लॉग एक्स. देन एक्स इक्वल टू अँटी लॉग ऑफ 1.1349 अँटी लॉग 1361
आणि 9चा मीन डिफरन्स आहे 3. 1361 1361 आणि मीन डिफरन्स 3. पुन्हा एक वेळा चेक करू. हा 3 ॲड करू म्हणजे इथे आन्सर आपलं असेल आता देअरफॉर x इक्वल टू 1364. हा 3 मीन डिफरन्स ॲड केला आपण 1364. आन्सर लिहित असताना एका डिजिट नंतर पॉइंट द्या, डेसिमल पॉइंट स्टँडर्ड फॉर्म मध्ये, इंटू 10 पॉवर. हे पाहताय इथे 1 आलेले, आता इथे 1 आहे ना, 10 पॉवर 1 म्हणजे 10 किंवा 10 ने मल्टिप्लाय करून जर लिहायचं असेल तर 13.64. दिस इज अवर आन्सर 13.64. ओके. नाव आपले आता तिन्ही पण रूल्स झाले. आता या रूलचे 2 क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी देतो, किंवा हेच जे 3 क्वेश्चन्स घेतले आताच मी, याची प्रॅक्टिस करा, पुन्हा व्हिडिओमध्ये चेक करू शकता तुम्ही. फर्स्ट सेल्फ तुम्ही करा, मग व्हिडिओ पहा. ओके. म्हणजे जर तुमच्याकडून काही मिस्टेक झालं तर इथे कळेल तुम्हाला. चला, हे 2 क्वेश्चन्स तुमच्यासाठी होमवर्क. याचा क्यूब रूट 48.78, याचा स्क्वेअर रूट. तसा स्क्वेअर रूट डायरेक्ट पण पाहू शकतो आपण, पुढे पाहायचं आहे आपल्याला, बट एक मेथड माहित पाहिजे आपल्याला. याचा क्यूब. हे 3 क्वेश्चन्स ट्राय करायचे. ओके.